नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे यांची मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी कदाचित. आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 12वा. पण एक नम्र निवेदन, अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात बा कोटंबे लिखित कदाचित भाग 12वा. दुपारी 2:30ची वेळ. कचेरीसमोरची गर्दी बरीच ओसरली होती. ज्याचं काम होणार आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे अशी माणसं झाडाखाली निवांत बसली होती. साहेब लोक 4-2च्या घोळक्यानं चहा पाण्यासाठी बाहेर पडत होती. गोपीनाथ अर्ज चपाट्या लिहिण्यात गर्क होता. त्याच्या शेजारी झाडाच्या बुडाला टेकून राधा बसली होती. गोपीनाथ, तुला एक सांगायचं राहिलं बरं का. आपल्या दुकानाचं काम झालं बरं का. 500 रुपये महिना भाडं. आत्ता येताना 1 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं देऊन बी आले मी. खरं सांगतोय? फार चांगलं झालं ताई. आता आपल्या हक्काची जागा झाली. कधी जायचं तिकडं? आता काय आपल्या मनावर आहे. तू म्हणशील तर उद्या जाऊ. ठीक आहे, उद्यापासनं तिकडंच बसू. नसता असं करू, 4-8 दिवस तू तिकडं एकटी थांब, मी इकडं थांबतो. म्हणजे कसं आपलं नवीन ठिकाण लोकांना सांगता येईल ना. एकदा लोकांना माहिती झालं का सगळे तिकडे येतील. एखादं बाकडं टेबल 2 खुर्च्या लागतील. घेऊन टाक की. लागले तर बँकेतनं पैसे काढ. बँकेतनं कशाला? उद्या परवा मी बँकेत भरणार होतो, ते भरत नाही. कमी जास्त झाले तर 4 दिवस थांबायला सांगू सुताराला. लय चिकट आहे बाबा तू. बघ, तुला हवं तसं कर. काही अडचण आली तर सांग मला. रसूल, आता कुठं गेला बाया हा? तो बघ की रिक्षात कसं लांबून दिलंय त्याने. गोपीनाथ हसत म्हणाला. झाडाच्या सावलीत रिक्षा लावून रसूल डुलकी घेत होता. गोपीनाथनं त्याला उठवलं. काय ताई? राधा जवळ येत रसूल म्हणाला. नाही, दुसरं काम काय नाही. 2-3 चहा सांग जरा. अभी लेके आता ना मैं. अच्छा हो गया, मैं बहुत बोर हो गया था. रसूल चहा आणायला निघून गेला. गोपीनाथ, संध्याकाळी काम संपल्यावर घराकडनं येतो का? का काही काम होतं का? थोडं बोलायचं होतं. वाटलं तर तुझ्या वडिलांना पण घे बोलून. ताई, काय झालं? माझं काही चुकलं आहे का ताई? चूक तर तू केलीच आहे ना. अरे तुम्हाला काय वाटलं मला काय कळणार नाही वय? तुझं आणि झिंगीचं जे काही चाललंय ते मला कळलंय की. हो नाही ताई, तसं काही नाही ताई. तिच्या अभ्यासाविषयी थोडंफार बोलतो आम्ही. ताई, तुम्हाला तसं काही वाटत असेल तर घरी येत नाही मग मी. कसं काही येत नाही? तुला आवडतीन ती? ताई? ताई काय ताई म्हणतो? हो का नाही ते सांग. अरे असं गप का? काहीतरी बोल की. हे बघ, तुला जर ती आवडत असन आणि तिला तू आवडत असशील तर मी तुमचं लगीन लावून द्यायला तयार आहे. म्हणूनच तुला संध्याकाळी घराकडनं ये म्हणले. खरं म्हणताय ताई? केवढं टेन्शन होतं मला. ताई, सुनीता मला आवडते, पण तुझी मला लय भीती वाटायची. का रे बाबा, मी काय वागी नाही वय? अरे आपण इतके दिवस सोबत होत, पण एका शब्दानं तुला कधी काय बोलले नाही, रागवले नाही. नाही वाटायचं आपण रिकाम टेकडे. तुझ्या मदतीने 4 पैसे भेटायला लागले आणि तुझ्याच घरात असं प्रकरण हे तुला कळलं तर काय होईन? मला तर तो मालाची छेड काढणारा पोरगाच दिसत होता डोळ्याच्या समोर. तू त्याला चोप दिल्याची बातमी पेपरमध्ये आली होती. खरं सांगू का ताई, पोलीसवाले बी तुझं लय कौतुक करतात. म्हणते तुझ्यासारख्या आणखीन 2 शहरात असत्या ना तर किती बरं झालं असतं. हां, बरं वय. त्यांना म्हणा मग तुम्ही झोपाच काढल्या असत्या. 2 काय 4 आणते म्हणाव. त्यांना पगार द्या. आणि तू त्या मावाल्याची बरोबरी तुझ्याबरोबर करतोय रे. अरे मालाला त्रास देणारा तो गुंड होता, म्हणून त्याला बाडावला. राधा हसत म्हणाली. हसताना तिचा खुललेला चेहरा गोपीनाथ निहाळत होता. एरवी बाहेर किंवा रस्त्यानं दिसणारी राधा आणि आत्ताची राधा केवढा फरक होता. बाहेर खतरनाक बाई म्हणून तिची ओळख होती. तिची खरी ओळख गंगामावशी, झिंगी आणि गोपीनाथलाच होती. आणि तिची ही ओळख तयार करण्यात स्वतः राधा जबाबदार होती. दिसायला बाई असली तरी स्वभावातला बायकीपणा तिने काढून टाकला होता. आंघोळीनंतर कधीतरी 8-15 दिवसाला स्वतःला आरशात बघायची ती. बघत राहायची, खरंच आपण किती छान दिसतो. पण हे सगळं मनातच. व्यक्त होण्यासाठी तिचा जन्मच नव्हता. जन्माला आलो तो तर काहीतरी करून जावं. गेल्यानंतर 4 दिवस तरी कुणी हळहळणारं मागे असावं.
काही वेळापूर्वीचा हसरा चेहरा परत गंभीर झाला. गोपीनाथ एकटक तिच्याकडे बघत होता. अरे असं काय बघतोय माझ्याकडं? बहीण आहे मी तुझी. त्याचाच अभिमान वाटतोय की मला. फार कमी स्त्रियांमध्ये अशी रूपं बघायला मिळतात. बरं बरं चल, तो रसूल आलाय, चहा घेन कामाला लाग. रसूलनं दोघांनाही चहा दिला. स्वतः रिक्षात बसून एक एक घोट सावकाश घ्यायला लागला. थोडा वेळ थांबून राधा घराकडे जायला निघाली. ताई, टेबल खुर्चीचं काय करू? अरे घेऊन टाक की. इथं कसंही बसता येत होतं, दुकानावर नाही जमणार ते. लहान 2 टेबल, 2 खुर्च्या, 1 बाकडं घेऊन टाकतो. कुणीकडं घ्यायची ताई? रसूल तिला विचारत होता. मला भाजी मंडीत सोड आणि तू घरी जा, नाही तर 4-2 भाडे मिळाले तर कर. राधा मंडीत आली तेव्हा गंगामावशीकडे भाजीसाठी बरीच गर्दी जमली होती. गिरायकांच्या घोळक्यातूनही राधाकडे मावशीचं लक्ष गेलं. ये इकडे ये, बस माग. गंगामावशीनं हसत हसत राधाचं स्वागत केलं. मावशी माळवं मोजून देत होती. राधा पैसे घेणं, चिल्लर परत करणं अशी मदत करायला लागली. अगदी 10 मिनिटात गर्दी पसार झाली. मावशीच्या भाजीच्या पाट्याही खाली झाल्या. आज बरी बाई साहेबाला सवड मिळाली. कशी आहेस? बरी आहेस ना? मला काय झालं बरी नसायला? त्या गोपीनाथमुळं 4 पैसे मिळते. 2 टाईम खायचं आणि गावभर फिरायचं. कुणी चांगलं म्हणतंय, कुणी नावं ठेवतंय. ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आणि पुढं चालत राहायचं. मावशी असल्या जगण्याला काय अर्थ नाही. काय होणार माझं देवाला ठावं. आता आणखीन काय झालं बाई? अगं तुझं नशीब तूच लिवलंय, देवाला कशाला मधी वडती? काय झालंय राधा? बघ लगेच लागली का नाही काळजी कराय? अगं सहज मी काय बोलले तर माझी काळजी करतीस. माझी आपली नेहमीची ही प्रतिक्रिया असते. सापडलीस तर तुझ्याजवळ, नाही तर माझं मीच माझ्या मनाला सांगत बसते, विचारत बसते. जाऊ दे, तू कशी आहेस मावशी? तुझं भाजीचं गिराईक वाढलेलं दिसते. गिराईकाचं काही सांगता येत नाही का? अवकाळी पावसासारखं असतंय. आला का लोंढा येतोय, तर कधी कधी रात्री 8 वाजेतक विकेत बसावं लागतंय. अजून एक एक गिराईक चालूच होतं. राधाशी बोलत मावशी गिराईक करत होती. मावशी, गोपीनाथला बोलले मी, तयार होतो. कशाला ग बाया? अगं असं काय करते मावशी? झिंगीबद्दल बोलते मी. खरं म्हणते काय? पण त्याला सगळं खरं सांग माय. मागून कुरकुर कराय ना ग. परदेशी पोर आहे, चांगलं झालं पाहिजे तिचं. तिच्या माईचा जन्म रस्त्यावर गेलाय याची आठवणसुद्धा सांग. तिला त्रास झाला का तुला त्रास झालाच म्हणून समज. तेव्हा काय ते विचार करून कर, घाई करू नको. मी एकटी काय करणार आहे मावशी? तुम्हाला सगळ्यांना विचारूनच करणार. मावशी, आज गल्ला चांगला जमलाय की. हातातली चिल्लर लाकडी पेटीत टाकत राधा म्हणाली. अगं आठवडी बाजार आहे ना आज, खेड्यापाड्याचे लोक येतात. बरं मग काय करायचं झिंगीचं? हे बघ, माझ्या परीस त्या पोराला तू चांगलं ओळखतीस. मी फक्त 1-2दा बघितलं त्याला. ते खरंच आहे म्हणा मावशी. मावशी, तरी मी त्याच्या आईवडिलाला बोलवून घेते. तू ये, गणपत भाऊला सांग. 4 लोकांसमोर सगळं ठरलेलं बरं. उद्या त्यांनी म्हणू नये का आम्हाला अंधारात ठेवलं. हां, अक्षी तसंच कर. आणि एकदा जमलं का एखाद्या मंदिरात जाऊन 10-5 माणसांच्या साक्षीनं उरकून टाकू. माझ्या मनातलं बोलले मावशी तू. गोपीनाथकडचे 10-5 आणि आपले घरीच करू स्वयंपाक. स्वयंपाकाची काळजी नको करू ग राधे. माझ्या 2 सुनांना पाठवते मी, 50 माणसाचा स्वयंपाक करतील. बघ मावशी, तुझ्याकडं आलं ना का सगळे प्रश्न सुटतेत. तुला भेटले ना की 10 हत्तीचं बळ येते बघ माझ्या अंगात. बास उगे नुसतं फुगू होती. हां, तू फुगशील का ग मावशे? बरं चल, मी निघते. ती पोरगी येऊन बसल असेल घरी. बरं जा, हे घे. मावशीनं कॅरी बॅगमध्ये 1-2 भाज्या टाकून दिल्या. राधानं हे 10ची नोट लाकडी पेटीत टाकली. तुझ्या माईलाही असेच पैसे दिले असते का ग तू? तू कोण आहेस मग? हां, बरं चल, मी येते. राधा पिशवी हातात घेऊन चालायला लागली. बरीच दूर जाईपर्यंत गंगामावशी तिच्याकडे पाहत होती. अगदी सहज रीतीने सगळं पार पडलं. बोलणी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गावाबाहेरच्या मंदिरात गोपीनाथ आणि झिंगीनं एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. रसूलनं 2-3 ॲटो रिक्षा ठरवून आणल्या होत्या. लग्न लागल्यानंतर सगळे राधाच्या घरी आले. ठरल्याप्रमाणे मावशीच्या सुनांनी स्वयंपाक तयार ठेवला होता. सगळे जेवले आणि त्याच रिक्षातनं राधानं नवरा नवरीला पाठवण्याची व्यवस्था केली. रिक्षात बसण्यापूर्वी झिंगी आणि गोपीनाथनं राधाच्या पायावर डोकं ठेवलं.
राधाच्या डोळ्यातले आटलेले अश्रू आज मोकळे झाले. तिने झिंगीला जवळ घेतलं आणि भरपूर रडली. या निमित्तानं सगळ्याच आठवणी जाग्या झाल्या. गंगा मावशीनं दोघींना अलग केलं. खरं तर मावशीही रडत होती, पण तिने स्वतःला सावरलं. 2 रिक्षातनं सर्वांची रवानगी केली. काही वेळानं मावशीच्या सुना आणि लेकही गेले. मावशी मुद्दाम थांबली होती. राधा परत एकटी पडली होती. रात्रीचे 8 वाजले होते. राधानं घरातली भांडी सामानाची आवरावर केली आणि मावशीच्या जवळ येऊन बसली. मावशी, तू जेवशील नवं? अगं जेवण होऊन कितीसा वेळ झालाय असा. पर जेव दोघं थोडं थोडं. स्वयंपाक तर एवढा मोठा उरलाय, तरी बीर रसूल घेऊन गेला. थोडासा उरला तर चालतंय, कमी पडू नये मावशी. पण मावशी, तुझ्या सुना म्हणजे वाघिणी आहेत हा. तुम्ही सगळे होता म्हणून समजा व्यवस्थित पार पडलं. एका अनाथ पोरीला हक्काचं घर मिळालं. अगं राधा, हे सगळं तू केलं. फार मोठं पुण्याचं काम केलं पोरी तू. तुझा स्वभाव नाही. अगं दुसऱ्या तिसऱ्यानं ह्याचं केवढं भांडवल केलं असतं माहिती. मावशी, अगं मला माझ्या लग्नाचा दिवस आठवायला लागला. मी केलं थोडंसं ह्या पोरीसाठी. माझ्या मायबापानं तर काय काय केलं होतं म्हणून सांगू. 6 महिन्यापासून तयारी करत होते. मला चांगलं आठवतंय मावशी, रुखवताचं सामान बनवायला गावातल्या सगळ्या बाया मदत करत होत्या. त्यांच्या जेवणापासून ते चहा पाण्यापर्यंत आई किती उल्हासात करत होती समद. लग्नाच्या दिवशी बापानं गावाला चुलबंद आवतान दिलं तर मंदिरापासून घरापर्यंत पंक्ती उठत होत्या. माझी पाठवणी होईपर्यंत दोघांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. त्यांचा उत्साह, त्यांची मेहनत कशाचाही विचार नाही केला मी. आज या पोरीचं मी थोडंफार केलं, यावरून लक्षात आलं लग्नासाठी काय काय करावं लागते. पण आज झिंगीला स्वतःचं घर मिळालं, नवरा मिळाला. तिने बी चांगलं राहावं, चांगला संसार करावा, तर माझ्या मेहनतीचं चीज होईन. बघ मावशी, मी बी कशी मतलबी आहे. जरा काही थोडं केलं तर त्या पारख्या पोरीकडनं मी अपेक्षा करते. आणि आपल्या जन्मदात्याने आपल्या पोरीसाठी एवढं केलं आणि त्याची परतफेड मी कशी केली ग मावशी. राधाचे दुखरे बोल ओठातनं बाहेर पडत होते. डोळ्यातनं अश्रू गालांवर ओघळत होते. एवढी धट्टी कट्टी, स्वतःचं रांगडेपण लोकांना दाखवणारी, डोळ्याच्या नजरेनं समोरच्याच्या काळजाचं पाणी करणारी राधा असहाय्यपणानं अश्रू ढाळत होती. मावशीने तिला आपल्या कुशीत घेतलं. राधाही तिच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ अश्रू ढाळायला लागली. मावशीसुद्धा गुपचूप आपले डोळे पुसत होती. 2 दिवस मावशी राधाकडे राहिली. आणखीन काही दिवस तिने राहावं असं राधाला खूप वाटत होतं, पण मावशीलाही स्वतःचं घर, मुलं, सुना, नातवंड सोडून राहणं शक्य नव्हतं. मुलं समजून घेतील, पण सुना कशा गप्प बसतील. एवढा जीव आहे तिच्यावर तर राहावं तिच्याकडं, असं म्हणायला सुना कमी करणार नाहीत. मावशी नको नको म्हणत असतानाही तिला लुगडं, दोन्ही सुनांना साड्या दिल्या आणि रसूलच्या रिक्षात बसवून मावशीला पाठवून दिलं. झिंगी गेली, मावशीही गेली आणि परत राधा उघडी पडली. पहिल्या दिवशी तर घर खायला उठलं. घर, सासर आणि आजचे दिवस सगळं आठवायला लागलं. झोप न लागणं हे नित्याचं झालं होतं. असाच पहाटे पहाटे डोळा लागला होता. दारावर कोणाचा तरी आवाज येत होता. डोळे चोळत तिने दार उघडलं तर दारात गोपीनाथ. काय झालं ताई? बरं वाटत नाही का ताई? अरे बरं नसाय, काय झालं? 2 दिवस मावशी होती, काल ती पण गेली. एकटं राहायची सवय नाही ना. रात्री बराच वेळ झोप नाही लागली. फाट डोळा लागला. पण तू एवढ्या सकाळी सकाळी कसं काय आला? सुनीता, घरचे सगळे बरे आहेत ना? सगळे चांगले आहेत ताई. 2 दिवस केला की आराम. आता कामाचं बघावं काही. अरे काय तू पण, जरा अंगाची हळद तर निघू दे. काम काय आयुष्यभर करायचेच आहे. ताई, हे सगळे तालेवर माणसांची कामं आहेत. अरे आपल्याला रोज काम केलं तर खायला मिळतंय. बरोबर आहे ताई, म्हणूनच कामाला जायचं. आधीच आपण जागा बदलली. कचेरी समोर बसत होतो तेव्हा लोक आपोआप काम घेऊन यायचे. आता नाही म्हणलं तरी कचेरीपासून आपलं दुकान बरंच लांब झालंय. लोकांना माहिती होईपर्यंत रसूलला जरा तिकडं चक्रा मारायला सांगायला लागणार. काळजी करू नको रे, मी सांगते त्याला. बस चहा टाकते. नको, चहा घेऊन आलोय. हां, चहा काही खाल्ल्याशिवाय तू घराच्या बाहेर पडत नाही हे माहिती की मला. पण आता तुम्ही या घरचे जावई आहे.
तेव्हा चहा घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही गोपीनाथराव. अहो ताई, हे काय नवीनच आहे? तूच म्हणली ना तू माझी मोठी बहीण आहे. ते तुमच्या लग्नाच्या अदुगरचं नातं, आता हे नवीन नातं आहे. तसं असलं ना तरी आपण वेळ प्रसंगानुसार नात्याचा वापर करत जाऊ. भाऊ आणि जावई बस. अरे लग्नानंतर पहिल्यांदा तू घरी आला, खरं तर आणखीन खूप काही करायचं असतं जावयासाठी, पण सध्या आपण चहावर भागू. हां. दोघंही खळखळून हसले. चहा झाल्यानंतर आपली नेहमीची बॅग घेऊन गोपीनाथ निघाला. हे बघ, आंघोळा निहारी करून मी पण आले, काळजी करू नको. नवीन जागेत आपण आपला जम बसवू. हळूहळू आपल्याला स्टेशनरी सप्लायचा व्यवसाय वाढवायचा आहे. माझाही तोच विचार आहे ताई. सरकारी कामासाठी लागणारे संपूर्ण फॉर्म, कागद, कार्बन, रजिस्टर, वह्या, पेन, पेन्सिल असं कितीतरी साहित्य आपण ठेवू शकतो आणि विकू बी शकतो. अरे चांगलं चालेल तेच. आपल्या दुकानाच्या जवळ असं एकही दुकान नाही. लोकांना मार्केटमध्ये जावं लागतं. शिवाय कायमस्वरूपी तुमचा व्यवसाय सुरू होईल. बरं सुनीता कशी? बरी वागती नवं? खुश आहे, पण थोडीशी बुजल्यासारखी वागते. जराही कोणी काही बोललं का घाबरती. गोपीनाथ, अरे त्या पोरीचं तुला सगळंच ठाव आहे. तुझ्यापासनं मी काही लपवलेलं नाही. घरचे कसेही वागू देत, तू मात्र तिला कधी अंतर देऊ नको. आपले माणसं दुरावल्याचं दुःख काय असतं हे माझ्या एवढं कुणालाही माहिती नाही रे. घर सोडल्यानंतर तू, गंगा मावशी आणि सुनी हीच माझी नातलग म्हणून स्वीकारलीत. तुला तर मी माझ्या लहान भावाच्या रूपात बघती. फार विश्वास आहे माझा तुझ्यावर. त्याला तडा जाऊ देऊ नको. नशिबानं आपण एकमेकाच्या जवळ आलोय. दोघंही एकमेकाच्या आधारानं राहा तुम्ही. घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या. तुला सांगायची गरज नाही म्हणा, पण आम्हा बायांचं कसं असतंय. बरं जाऊ दे, तू हो पुढं, मी आली मागणं. गोपीनाथ गेल्यानंतर राधा सकाळच्या कामाला लागली. अंघोळ न्याहारी होईपर्यंत रसूलही येऊन थांबला होता. रसूल, जेवण झालं का? नाही तर जेवून घ्या. मी आलोय जेवून ताई. बरं मग चला निघू आपण. घर, कचेरी, दुकान आणि कधीतरी मावशीकडे असं ठराविक साच्यातलं राधाचं जगणं चालू होतं. कचेरीतल्या कामापेक्षा लोक वेगळी कामं घेऊन यायचे. त्यात शेतीचे, घराचे, झोपडपट्टीचे वाद असायचे. असल्या वादात पडायचं नाही असं तिने ठरवून टाकलेलं होतं. सध्या आहे त्या कामातून बाहेर पडायचा विचार तिच्या डोक्यात घोळत होता. झिंगी होती तोपर्यंत तिचं मन घरात रमायचं. ती गेली आणि सगळं उदास वाटायला लागलं. आपण जगतो कशासाठी आणि कुणासाठी हा प्रश्न सारखा सतावत होता. जगण्याचं प्रयोजन काय? असं तर कुत्री मांजरीही जगतात, एक दिवस मरून जातात. आपलंही यापेक्षा वेगळं काही होणार नाही. गोपीनाथकडे थोडा वेळ थांबून मावशीकडे जाऊन येते म्हणून ती निघाली. दुपारी 3-3:30ची वेळ. भाजी मंडीत शुकशुकाट होता. मावशी नुकतंच दुपारचं जेवण करून बसली होती. जेवण कसलं? एक भाकर फडक्यात बांधून आणायची आणि पाण्याच्या घोटाबरोबर खायची. तेवढा पोटाला आधार. तेवढ्यात राधा येत असलेली दिसली. काय ग, उन्हातच आली? ओल्या कपड्यात गुंडाळलेली पाण्याची बॉटल तिने राधासमोर ठेवली. एका दमात राधानं अर्धी बॉटल रिकामी केली. पदरानं तोंड आणि चेहरा पुसून घेतला. मावशी, मला आता काही कामच राहिलं नाही. गोपीनाथ सगळं बघतोय. शिवाय त्याचं दुकान बऱ्यापैकी चालायला लागलंय. हे बघ, ते दुकान तूच उभं केलंय, मेहनत घेतली. तू बसत जा दुकानावर. गोपीनाथ अर्ज चपाट्याचं पहिलंच काम करन. तू दुकान सांभाळ, तो लोकायचं काम करन. मावशी, ते अर्ज चपाट्या म्हणलं ना का पाठपुरावा करणं आलं. लोक त्या आशेनंच येतात आपल्याकडं. मग कचेरीत जाणं, साहेब लोकांना भेटणं. लोकही म्हणतात ताई तुम्हीच द्या ना करून. खरं सांगू का मावशी, आता नको वाटतंय लष्करच्या भाकऱ्या भाजणं. अगं पोरी, पण ही सवय तूच लावली ना लोकायला. तुझ्यावर काम सोपवलं का नक्की होतंय. मलाही चांगलं वाटतंय तू लोकाईच्या कामाला येते ना. ते गरिबाच्याच वाट्याला दुःख येत आहे का नाही काय कळं ना बाई. काय झालं ग मावशी? असं उदासल्यासारखी का बोलतीस? अगं गणपतबरोबर मोंड्यात झाडझुडीला रांडवबाई होती. 2 वर्षाखाली नवरा वारला. काल धान्याची पोती अंगावर ढासळली, त्याखाली दबून ती वारली. दवाखान्यात नेलतं. तिथवर जायच्या आधीच तिचा जीव गेला. 2 लेकरं आहेत ग मागं. आता काय करावं त्या लेकराईनं? अगं मावशी, कोणीतरी जवळची असतील की करतील सांभाळ. अगं तेच कामासाठी कुठून तरी आलते. आणि कोण असलं तरी कोण करते का आजकाल?
आणि दिला कोणी आसरा तर लेकरायला ढोरासारखं राबून घेतील. ना शिक्षण ना काही, बालपण करपून जाईल त्या लेकरायचं. खरं तर मावशीबरोबर थोडा वेळ बसावं, बोलावं म्हणून ती आली होती. मावशीनं सांगितलेलं ऐकलं आणि तिचं मन आणखीनच कष्टी झालं. बरं वाटावं म्हणून मावशीकडे आलेली राधा उदास होऊन घराकडे चालायला लागली. आपल्या आयुष्यात सुखाचे काही क्षण येणारच नाहीत का? आपला जन्म म्हणजे ये रे जीवा आणि जाय रे अशी गत झाली आहे. त्या लेकरांचं सांगून मावशीनं आणखीनच जीवाला घोर लावलाय. खाली मान घालून जात असलेल्या राधाला मावशीनं आवाज दिला. मावशीचा आवाज ऐकून राधा परत दुकानावर आली. अगं तू आलीस आणि मी आपलं माझंच लावलं की. कशी आली होतीस? काही काम होतं का? हा सहजच 2 गोष्टी बोलून जावं म्हणून आले होते. चल आता घरीच जाते. गोपीनाथकडे काही काम नव्हतं, घरचे तरी काही कामं बघते. अगं जाशील की बस जरा. नको मावशी, वाटलं तर उद्या मारील चक्कर. राधा परत चालायला लागली. खरं म्हणजे झिंगी गेल्यापासनं राधा एकटी पडली होती. घरात एकीला दोघी होत्या. घरात मन रमायचं. काही चांगलं चुंगलं करावं, खावं असं वाटायचं. आता तर एक टाईमच स्वयंपाक करत होती. सकाळचंच काही संध्याकाळी ठेवायची. डोक्यात विचारचक्र चालू होतं. घरी आली तर कित्येक दिवसांपासनं अंगण झाडलं नसल्यासारखं दिसत होतं. दार उघडलं, हातापायावर पाणी घेतलं. घरातही सगळा पसारा दिसत होता. बऱ्याच दिवसांनंतर चहा घ्यायची तिला इच्छा झाली. चूल पेटवली आणि घरातलं काय काय आवरायचं याचा विचार करायला लागली. चांगला 1.5 कप चहा घेतला. पदर कमरेला खोवला, कामाला लागली. दुसऱ्या दिवशी 9-9:30ला गोपीनाथ आला. राधा त्याचीच वाट बघत होती. गोपीनाथ, नवीन जागेत अडचण नाही ना? अडचण कसली? सगळं व्यवस्थित चाललंय, पण बेजारी फार व्हायला लागली. आता काय झालं बेजारी व्हायला? कचेरीचं काम घेऊन येणाऱ्यांची गर्दी, त्यांचे अर्ज फॉर्म भरून देणं आणि दुकानाची विक्री वेगळीच. झेरॉक्स मशीनचे पेपर, कार्बन पेपर, पेन, पेन्सिल, रजिस्टर या साहित्याला एवढी मागणी वाढली तर एका इतर कामाला वेळ मिळेनासा झालाय. ताई, तुझं दुकान सांभाळलं तर लय बरं होईन. गोपीनाथ, दुकानातनं 4 पैसे सुटत असतील तर बाकीचे कामं बंद कर. नको आहे आपल्याला कोणाच्या कामाची दलाली. फार कोणी अडचणीत असेल किंवा त्याला आपली खरंच गरज आहे त्यालाच फक्त मदत करायची. खरं सांगू का गोपीनाथ, यापुढं तू माझ्या कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नये असं मला वाटतंय. मीच या कामातनं अंग काढून घेणार आहे आणि त्याविषयी मला तुझ्याशी बोलायचं होतं. हे बरं आहे ताई तुझं. हे तू आधी सांगितलं असतं तर दुकानाचा व्याप कशाला वाढवला असता? अरे तुलाही मला त्या दलालीच्या कामातनं बाहेर काढायचं होतं. जेव्हा आपल्याला आणि लोकांना गरज होती तेव्हा आपण ते केलं. आपल्यालाही त्यातले खास खळगे माहिती नव्हते. सगळी यंत्रणाच सडली. लोकांनाही 4 पैसे देऊन काम करून घेण्यात मोठेपणा वाटतोय आणि घेणाऱ्यालाही आपण कामाचा मोबदला घेतोय असं वाटतंय. राजरोज चालू आहे. आपण तरी काय करत होतो? आपलं कमिशन त्यात वाढवत होतो. आपण बंद केलं म्हणून हे थांबणार आहे असं नाही. आपली जागा दुसरा कोणीतरी घेईन. जमल तसं मी येत जाईल दुकानावर, पण माझ्या भरवशावर बसत जाऊ नको. मला थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं तुझ्याशी. बोला की. हे बघ, 5-6 वर्षाचे 2 लेकरं आहेत. त्यांना घरी आणता येईन का? आता हे काय आणखी नवीन? काल मावशीनं सांगितलेली घटना राधानं थोडक्यात सांगितली. गोपीनाथ काहीसा विचारात पडला. तुझा हेतू चांगला आहे ताई, पण अडचणी येऊ शकतात. एक तर त्यांना आपण कुठल्या नात्यानं घरी आणायचं? काय होईन, मागून त्यांचे लांबचे नातेवाईकही आपल्याशी वाद घालू शकतात किंवा नातं जोडू शकतात. दुसरी गोष्ट, ती मुलं आपल्याकडे यायला तयार असली पाहिजे. पोलिसांचा ससेमिरा मागं लागू नये म्हणून त्यांची बी परवानगी घ्यायला लागल. अरे ते सगळं करू आपण. तुझी हरकत नाही ना याला? काय ताई, एवढ्या चांगल्या कामाला माझी हरकत राहीन होय? तुला बोलले ना, माझं मनच मोकळं झालं बघ. काल मावशीकडून आले ना तेव्हापासनं काही सुचतच नव्हतं. आज मावशीला भेटते, सगळं सांगते, ती बी खुश होईन बघ. पोलीस स्टेशनलाही जा, सगळं समजून सांग. मुलांचे कोणी नातेवाईक मिळेपर्यंत आम्ही सांभाळतो असं सांग. दुपारी मी येते दुकानावर, गरज पडली तर मी बी येईल पोलीस स्टेशनावर. ताई, आपण त्या मुलांना घरी आणू, काळजी करू नको, पण आपण सगळं कायद्यानं करू. मावशी आणि गणपत भाऊ मात्र सोबत असले पाहिजे. अरे त्याची नको काळजी करू तू, उलट त्यांना आनंदच होईन. गोपीनाथ दुकानाकडे निघून गेला. राधाला मावशीला केव्हा भेटेन असं झालं होतं. तिने कसे तरी 4 घास पोटात घातले आणि भाजी मंडीकडे चालायला लागली.
नुकतीच रात्रीची जेवणं आटोपली होती. झिंगी भांड्यांची आवराआवर करत होती. गोपीनाथ सकाळीच तिला गावाकडून घेऊन आला होता. तू सुनीताला सांगितलं का? हो, थोडक्यात सांगितलंय. होय. सुनीता, आणू का त्या लेकरांना घरी? नाही, माझी हरकत नाही, पण तुझा व्याप आणखीन वाढेल. इतक्या दिवस माझं केलंस, आता हे. अगं तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस? अगं माझ्यासाठीच मी हे करते. लगीन झालं आणि तू गेली, मी पडली एकटी. मला त्यांचा आणि माझा त्यांना आधार होईन बघ. अगं त्यांना खरंच कोणाच्या तरी आधाराची गरज आहे ग. तसं अनाथाश्रमात टाकलं तर जगती नाही, पण मोकळं जग मोकळ्या मनानं अनुभवता नाही येणार त्यांना. त्यांचे आई वडील गेल्याचं दुःख कमी करायचं आहे मला. त्या धक्क्यातनं बाहेर काढायचे त्यांना. फार गोड पोर आहेत ग. आज भेटून आले मी. पांढरे फटक चेहरे पडलेत बघ त्यांचे. अगं त्यांच्याकडं बघितलं तरी पोटात कालवायला लागतंय. मग आण त्यांना, कमी जास्तीला आम्ही सुद्धा आहोत. गोपीनाथ, तू पोलिसांना भेटला का रे? हां, मी आणि गणपत भाऊ गेलो होतो. पोलिसांचं म्हणणं आलं, मुलांना कोणाचा आधार नसेल आणि मुलांची हरकत नसेल तर काही दिवस तुम्ही त्यांना तुमच्याकडे ठेवू शकता. त्याच्यासाठी रीतसर अर्ज करा. त्यांची तुम्हाला स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त चांगली काळजी घ्यायला लागेल. जराही काही वेडं वाकडं झालं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. पोलीस स्टेशनला जाऊन एक दिवस सगळी प्रक्रिया केल्याशिवाय त्यांना आपल्याकडे ठेवता येणार नाही. पण ताई, तुला तो चिटणीस आठवतोय का? तो चिटणीस भेटला होता. त्याला पण सगळं सांगितलं. त्याचं म्हणणं आलं, ताईंना असं काही करायचं असेल तर कायदेशीर एखादी संस्था काढा. समाज कल्याण खात्याकडनं तुम्हाला सगळी माहिती काढता येईल. रीतसर सगळी पूर्तता केली तर सरकारी अनुदानसुद्धा मिळू शकतं. नाही ना, आपल्याला अनुदान बिनुदान नको बाबा. त्या लेकरांचं आपल्यासमोर दिसतंय म्हणून हे कर नाही. अनुदान म्हणलं ना तर आणखीन मुलं मिळवावी लागतील. एवढ्याशा जागेत कसं करता येईल? शिवाय ही जागा म्हाताऱ्याची, ती पण अतिक्रमित. हां, ह्या जागेत नाही जमणार. त्या बिलालनं चिटणीसची जमीन बळकावली नव्हती का? नंतर आपण त्याला मदत केली. ती जमीन आहे ना शहरापासून जवळ आहे. रस्त्याच्या कडेला 1-2 गुंठ्याचा तुकडा चिटणीस द्यायला तयार आहे आपल्याला. 2-3 खोल्या काढून आपल्याला तिथं राहता येईल. वाटलं तर चिटणीसला भाडं देऊ. तो घेणार नाही म्हणा, पण सध्या तरी अशी आणखीन गरजवंत पोरं आणता येतील. असं झालं ना तर फार चांगलं होईल गोपीनाथ. या मुलांपेक्षा मला फार गरज आहे रे. नसता मी वेडी होईन बघ. तू थोडं मनाव घे आणि एवढं कर. जिथं अडचण येईन तेव्हा मला सांग, मी येईल. या चिटणीसाला भेटून एकदा आभार मानायला पाहिजे. हा, भेटू की एकदा. नाहीतरी चिटणीस पुढं मागं त्या जमिनीचं प्लॉटिंग करणार. पैसा कोणाला नको असतोय? त्याला भरपूर पैसा येईल त्या जमिनीचा. त्यालाही मनापासून वाटतंय की थोडासा भाग चांगल्या कामासाठी दिला तर काय हरकत आहे. बिलालनं ढापलेली त्याची जमीन त्याला आपल्या मुलं मिळाली. ती त्याला मिळाली असती, पण कोर्ट कचेऱ्या याच्यात खूप वेळ गेला असता त्याचा. आपल्याकडं कसं आहे, 10-10 वर्ष खटल्याचा निकाल नाही लागत. शिवाय तुझी ती माला का काय, ती बी तुझ्याविषयी सारखं विचारत असती असं चिटणीस म्हणत होता. ती पोरगी येगळीचे. मध्ये एकदा बाजारात भेटली, मुलगी झाली तिला. मुलीच्या हातात 50 रुपये घातले तर म्हणली, असे 50 रुपये हातात घालून परसल्या परस कटवू नको. तू घरी ये नाही तर आम्हाला बोलव. आता मी बरं म्हणून वेळ मारून दिली म्हणा, पण मी बी गेले नाही आणि तिलाही बोलवणं झालं नाही. आजकाल एवढे इगुतीनं कोण कोणाकडे जातं ताई? 4-2 दिवसात मी हे सगळं मार्गी लावतो. चिटणीसनी जागा दिली की तात्पुरत्या 2 खोल्या घेऊ बांधून. लाईटची पाण्याची व्यवस्था करावी लागेल तिथं. लाईटची काळजी करू नको. वीज खात्यातला साहेब आहे आपल्या ओळखीचा, तो करील आपलं काम. पाण्यासाठी बोर घेऊन साधा हापसा बसवू, पुढं हळूहळू बाकीचं इन करता. सायंकाळी 5-5:30ची वेळ. राधा दुकानावर बसली होती. गोपीनाथचं काहीतरी अर्ज चपाट्या लिहिणं चालू होतं. कचेरी बंद व्हायची वेळ, त्यामुळे गर्दीही कमी झाली होती. गोपीनाथ, चलू कमी? बरं, जमलं तर त्या मालाच्या घराकडनं जा. बरं, बघते. रसूलला आधीच सोडल्यामुळे ती पायीच निघाली. जुन्या वस्तीत येताच तिला चिटणीसची आठवण झाली. ती मालाच्या घराकडे चालायला लागली. पदरानं चेहरा पुसत तिने दार वाजवलं. अय्या तू! मालानं तिला मिठीच मारली. अगं, तिला आत तर येऊ दे. मालाच्या आईनं राधाच्या हाताला धरून तिला आत आणलं, सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, ताई, किती जाड झाली आहेस तू. होय का? आधी तुझं बघ. हवेत उडून जाणारं तुझं शरीर कसं दुधी भोपळ्यासारखं झालंय.
माझं जाऊ दे गं, लग्न झाल्यावर अंग सुटतंय म्हणतात की, जुन्या बायका म्हणतात ना. माले अगं तुला काय लाज बीज? हां, राधा बघ बाई तूच, लग्न झालं, एक मुलगी झाली, तरी हिचं पोर पण काही जात नाही. जाऊ द्या हो, ती तशीच चांगली वाटते. तिने आयुष्यभर असं हसत खेळत राहावं. अहो, फार कमी लोकांच्या वाट्याला येतं असलं जगणं. राधा मालाच्या गोबऱ्या गालावरून हात फिरवत म्हणाली. मालाच्या आईजवळून राधानं मुलीला घेतलं. बघ कशी आहे, माझ्यासारखीच आहे का नाही? नाही हा, तिच्या बापासारखी आहे. काय ताई, तू पण आईसारखीच. ती सुद्धा म्हणते वडिलांवर गेली आहे. हां, पण डोळे तुझ्यासारखे आहेत की नाहीत? मग आई असं काहीच म्हणत नाही, सगळा जावयाचा पोळका. बरं बाई, सगळी तुझ्यावर गेली आहे, मग तर झालं. आता जरा हिची विचारपूस कर, तिच्या चहा पाण्याचं बघ. तेवढ्यात चिटणीसही आले. अरे, केव्हा आला तुम्ही? नाही, बरं झालं, तुम्हाला भेटायचंच होतं. खुर्चीत बस, चिटणीस म्हणाले. चहा पाणी झाल्यानंतर राधा जायला निघाली. हे बघा, जागेची काळजी करू नका. तुम्हाला हवं तिथे बांधकाम करा. 2 गुंठे मी तुम्हाला जागा देतो. हो ताई, पप्पांना आम्हाला सगळं सांगितलं. चिटणीस काकांना सुद्धा त्यांनीच इथे पाठवलं आहे. आणखीन काय नको, हे लय महत्त्वाचं काम केलं तुम्ही. भाडं म्हणा किंवा जागेची किंमत म्हणा, मी माझ्या सोयीनं परत करीन. त्याची काही गरज नाही. तुम्ही चांगलं काम करताय, आमचा त्याला थोडासा हातभार, एवढंच. चहा पाणी झाल्यानंतर राधा जायला निघाली. माला आणि तिची आई बाहेरपर्यंत सोडायला आल्या. चिटणीसाच्या जागेत पत्र्याच्या 2 खोल्या, रसूल आणि त्याच्या कुटुंबासाठी 1 खोली, मध्ये मोठं मैदान, सगळं व्यवस्थित केलं. गंगा मावशी, तिची 2 मुलं, चिटणीस, रसूल, गोपीनाथ, झिंगी आणि स्वतः राधा, सर्वांनी रात्रंदिवस राबून निवारा उभा केला. गोपीनाथनं रस्त्याच्या बाजूला तसा लहानसा बोर्डच लावला. गंगा मावशीनं सांगितलेली 2 मुलं, राधा आणि गोपीनाथनं स्टेशन बसस्टँडवरून त्यांच्या पालकांच्या सहमतीनं 8-10 मुलं आणली. नगरपालिकेच्या शाळेत त्यांची नावं नोंदवली. रसूल सकाळी त्यांना शाळेत पोचवायचं आणि आणायचं काम इमाने इतबारे करत होता. गंगा मावशीच्या मुलांनी 2-2.5 महिने पुरेल एवढं धान्य दिलं. राधा या सगळ्यांच्या मदतीनं दबून गेली. कुणाकुणाचे आभार मानावेत, त्यापेक्षा तिने गप्प राहणं पसंत केलं. 4 दिवस गोपीनाथ, झिंगी, मावशी राधाबरोबर थांबले होते. गोपीनाथ दुकानावर गेला होता, रसूल मुलांना घेऊन शाळेत गेला होता, झिंगी आणि रसूलची बायको धान्य निवडत होत्या. राधा मावशीला भेटण्यासाठी भाजी मंडईत गेली होती. राधा, तुझ्या वागण्याचा काही अंतच लागत नाही बघ. बाहेर एखाद्या पुरुषासाठी वागणारी, घरात मात्र सांसारिक बाई, गोरगरिबासाठी स्वतः झोकून देणारी. खरं तर ना, या पोरांचं लटांबर मागं लावून घ्यायची काही गरजच नव्हती तुला. आता त्यांचं खाणं, कपडा लागता, दुखणं, शाळा, हे सगळं बघणं आलं का नाही? हे जबाबदारीचं काम आहे. जरा काय बरं वाईट झालं तर लोक तुला दोष देतील. राधा मावशी, खरं आहे तुझं, हे जोखमीचंच काम आहे. खरं म्हणजे तू सांगितलेल्या 2 लेकरांना सांभाळायचं होतं. गोपीनाथ आणि चिटणीसच्या सांगण्यावरनं हे वाढलं. जाऊ दे आता, जबाबदारी घेतली, जवर निभल तवर निभू. खरं सांगू का मावशी, या मुलांपेक्षा ना मला त्यांची जास्त गरज आहे. अगं, झिंगी गेल्यानंतर मी एकटी पडले होते. मला असं एकटं राहायची सवयच नाही. गावाकडची आठवण झाली का आई, वडील, भाऊ, मैत्रिणी सगळं आठवतं आणि मग येतं रडायला. या मुलांमध्ये तरी जीव रमन असं वाटतंय बघ. मावशी, अगं तुला एक सांगायचं राहिलं. परवा ते स्टेशनवर भेटले बरं का. कोण बाया? तुझा नवरा? घ्या, तुझं काहीतरी वेगळंच. अगं मग कोण भेटलं तुला? मावशी, अगं माझे आई वडील. काय? आणि आज सांगती वय तू? अगं त्यांना मला का नाही भेटवलं? इकडे घेऊन यायचं की त्यांना. काय पोरगी तू, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली वय तू? गंगा मावशी अस्वस्थ झाली. मावशी, तुला सगळं सांगते, तू आधी शांत हो बरं. अगं, मी आणि गोपीनाथ रस्त्यावर फिरणारी भिकाऱ्यांची मुलं बघायला स्टेशनवर गेलो होतो. हे लोक दिवसभर भटकून आसऱ्याला स्टेशनवर येतात का नाही? गावाकडची बरीच माणसं होती. पंढरपूरला जाण्यासाठी हिथं उतरली होती. गाडीला येळ होता, समोरच्या मैदानात सगळे बसले होते. मी आणि गोपीनाथ फिरत होतो. बायांच्या घोळक्यात पहिल्यांदा मला आई दिसली. माझा विश्वासच बसत नव्हता. तिने माझ्याकडे बघितलं, पण पाहून न पाहिल्यासारखं करायला लागले. गोपीनाथला मी खुनेनं लांब उभं राहायला सांगितलं.
भेटावं का ना भेटावं या विचारात होती ती. शेवटी तिच्यातली आई जागी झाली, उठून माझ्याजवळ आली आणि मला म्हणली, काळं तोंड घेऊन इथं माझ्याजवळ कशाला आली? निघित ना, तुझ्या बापानं बघितलं तर हिथंच मुडदा पाडील. मी म्हणलं, पाडू दे मुडदा. तुला डोळे भरून बघितलं, त्यांना एकदा बघितलं का कधी बी मला मरण येऊ दे. आई म्हणाली, आमच्या तोंडाला काळं लावलं, तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. पण मी आईला सांगितलं, मावशे, म्हणलं, आई तुम्हाला शरम वाटेल असं मी काही केलं नाही, तुझी शपथ घेऊन सांगते. गोपीनाथकडे बघून आई म्हणली, हे कोण पोरग आहे का? मी म्हणाले, आई अगं तेवढं पोरगं असतं तर असं तोंड लपवून कशाला बसले असते? माझा मानलेला भाऊ आहे त्यो. आई म्हणली, आमच्याकडनं तोंड काळं करून पळून आली, आता कोणाला धरलाय त्यो? मी आईला म्हणले, आई मी सासर सोडायला नको होतं ग, गैरसमजतनं झालं ते, फार मोठी चूक झाली माझी, अगदी भिकारी झाले मी. पण तू म्हणतेस तसं मी काही केलेलं नाही. तुझी पोरगी आहे मी, अंगाला हात लावू दिला नाही कोणाला, अगदी नवऱ्याला सुद्धा. माझ्या चुकीमुळं उभ्या आयुष्याचा उन्हाळा झालाय माझ्या. एकदा तरी तुला डोळे भरून बघावं अशी लय इच्छा होती, ती भगवंतानं पुरी केली. एवढं बोलून राधा म्हणली, मी मटकन खाली बसले, आईचे पाय धरले. त्या माऊलीचं काळी झालं. आईने माझ्या दोन्ही दांडाला धरून उठवलं, मावशी आणि मिठीच मारली. आम्हा दोघींच्या डोळ्यातनं अश्रू पाजरत होते. तेवढ्यात कोणीतरी जवळ आलंय अशी मला चाहूल लागली. वडील होते मावशी माझे. लाईटच्या प्रकाशात आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं. वडिलांच्या डोळ्यात तिरस्कार, राग एक वाटला होता. मावशी, मी वडिलांच्या पायाला स्पर्श करायला वाकले, पण वडील मागत सरकले. मग वडील उभ्या असलेल्या जागेवरनं मी हळूवार हात फिरवला आणि ती धूळ आपल्या माथ्याला लावून घेतली. त्यात बी लय समाधान मिळालं. म्हणलं, आता सगळं पावलं, आता हिथं या क्षणाला मरण आलं ना तर आनंदानं जाईल मी. आई माझ्या वडिलांना म्हणाली, अहो असं काय करताय, आपली राधा आहे ती. तर ते म्हणले, कोण राधा? मला मेली ती. आईला म्हणले, का तुला बी म्हातारपणात तिच्यासारखं करायचंय? मावशी, मी दोघांना 2 हात जोडले, कपाळाला लावले आणि मागं सरकले. धाड धाड आवाज करत गाडी स्टेशनावर आली. जमलेला घोळका उठला. आपापलं सामान घेऊन लोक चालायला लागले. माझ्या आईची पावलं जड झाली. पुन्हा पुन्हा मागं वळून बघत ती माऊली चालायला लागली. गोपीनाथ म्हणला, ताई कोण होतं ताई? मी म्हणले, गोपीनाथ, अरे आजचा दिवस माझ्यासाठी फार भाग्याचा आहे. माझे देव मला भेटले, माझी विठ्ठल रखमाई मला भेटली, मी धन्य झाले. हा दिवस कधी बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण त्या अनाथ लेकरांच्यामुळं हे घडलं. त्यांच्या शोधात मी इथं आले नसते तर हे घडलं नसतं गोपीनाथ. गाडी आली तशी निघून गेली. स्टेशन सुनं सुनं वाटायला लागलं. मग मी मागं फिरले. भाजी मंडईत फारशी गर्दी नव्हती. एखाद दुसरं गिराईक येत होतं. गडी माणसं लय कठोर असतात बघ, पण तुझ्या वडिलांनी थोडं नरमाईनं घ्यायला पाहिजे होतं. नाही मावशी, अगं माझा बाप आहे त्यो, असा माघारी घेणाऱ्यातला नाही. आणि का घ्यावं त्यानं? चूक मी केली आहे, त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. मावशी, माझ्या हातून जे थोडंफार चांगलं घडलं त्याचं फळ मला मिळालं. आता या लेकरांसाठी किती बी कष्ट करायची तयारी आहे माझी. तुझे आशीर्वाद तेवढे पाठीशी राहू दे. अगं बाई, ते तर आहेतच. तुझं आणि माझं कोणच्या जन्मीचं नातं आहे कुणाला माहिती. येते मी मावशी, लेकरं वाट बघत असतील. राधा चालायला लागली. रस्त्यातही डोक्यात तोच प्रसंग. दोघांचेही चेहरे नजरेसमोरनं हालत नव्हते. थकले आता दोघंही. पण भावाबद्दल विचारायचं राहिलं. त्याचं झालं असं लगीन, त्याची मुलं बाळं कशी आहेत, बायको कशी आहे, विचारायचं राहिलं. लईच घाई गडबडीत भेट झाली. तेवढ्यात समोर रिक्षा दिसली. ताई, कवापासनं आवाज देतोय, तुमचं लक्षच नाही हो. रस्त्याच्या कडेला रिक्षा उभं करत रसूल म्हणाला. अरे रसूल, तू आहे वय? आजकाल असंच व्हायला लागलंय बाबा, चल. राधा रिक्षात बसली. रसूल रिक्षाचं पायडल मारायला लागला. ताई, गोपीनाथ म्हणत होता तुमचे आई वडील भेटले म्हणून. वय रसूल वय, आता मला सगळं मिळालं बाबा. आज मुलांना काही गोडधोड खायला घालू, बाजारातनं घे रिक्षा. बरं ताई, आज एकदम दिवाळी ईद साजरी करू. मी आता आश्रमातनं चालू आहे. गोपीनाथही आलाय बायको सकट.
काय म्हणतो, खरं सांगतो काय? मग तर तू म्हणतोस तशी दिवाळी ईद जोरात साजरी करू, काही सामान खरेदी करू. मला आश्रमात सोड, नंतर मावशीला घेऊन येशील का रे जाऊन? आणतो की मावशी तर पाहिजेच. रसूल रिक्षाचं पायडल जोरात मारायला लागला. आकाशातला चंद्र शांत आणि दुधाळ प्रकाशानं पृथ्वीला उजळत होता. हवा छान सुटली होती. चिटणीसच्या शेतातला कोपरान कोपरा बालगोपालांच्या किलबिलाटानं सजीव झालेला होता. गोपीनाथ, त्याची बायको रसूल, रसूलची बायको, मुलं, राधा, मावशी, शिवाय वेगवेगळ्या घरून आलेली वेगवेगळ्या जातीची 8-10 मुलं. मुलं राधाभोवती खेळत होती. गळ्याला पडून एक दुसऱ्याची तक्रार करत होती. राधा सगळ्यांना जवळ घेऊन मायेनं समजावत होती. गंगा मावशी हे सगळं भरल्या डोळ्यांनी पाहत होती. राधाच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद ती प्रथमच पाहत होती. श्रोते हो, ही होती बा कोटंबे यांची मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी कदाचित. ही कादंबरी तुम्हाला 100% आवडली असणार, मला खात्री आहे. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. ही कादंबरी सर्वदूर पोहोचवण्याची जबाबदारी रसिक श्रोते हो आता तुमची. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.